गावची सकाळ आणि काल आम्ही चिक्कू काढलेले घरी जाता जाता. आता तू चिखलात कशाला जातोय? चिक्कू अलीकडे आहेत. मजा वाटते ना चिखलात खेळायला? घाण झालेत का चिक्कू? रात्री घेऊन जायला पाहिजे होतं. पाणी सोडणार आहेत माहितीच नाही आपणाला. आपण आज बसायचं कुठं? आता आज इथं झोक्याखाली बसावं लागेल. ते कोण खाणार आहे टोमॅटो? हा धर खा. कोण खाणार आहे? हा कढीपत्ता. पनीरची भाजी खाणार आहे तू? हा तू खाणार आहे. पप्पाची परी कोण आहे? पप्पाची परी कोण आहे? कसं बघते की पप्पाची परी कोण आहे? पप्पाची परी टोमॅटो. टोमॅटो. पप्पाची परी कोण आहे? सांग गे. तू आहे? पप्पाचं गाढव कोण आहे? दादा आहे ना. चिक्कू भरून झाले ना आता डब्यात. चला मग घरी. कपडे घाण होते चिखलात. रिंकू कपडे घाण करू नको. तिथं वाळलं ना परत तुमचे पाय तसेच उठतेत. कशाला तिथं आपल्याला उद्या दुपारी बसायला लागते. हडकते ते लवकर. चला चला घरी चला. परत येऊ. बघा टायगर आले इथं. टाया आले. टाया टाया आले. टाया टाया. चला घरी काम लई येत मला. पनीरची भाजी बनवायचंय. कुणा कुणाला खायचंय पनीर? हा चला मग. चला मला मदत करू लागा पनीरची भाजी. टोमॅटो कांदा कोण चिरून देत आहे? लसूण कोण सोलताय? लसूण कोण सोलताय? लसूण कोण सोलताय? राजे लसूण तुमच्याकडे आहे. नाही म्हणायचं नाही. मदत. लसूण सगळेजण का? हा बर चला काहीतरी काहीतरी करू लागा. कढीपत्ता घ्या इथला त्या छोट्या झाडाचा आणि चला घ्या कढीपत्ता. घे जानू. खालून खालून घेव. मोठे मोठे पानं घेव. खाल्ले खाल्ले. मोठं झाड काकाने तोडून काढलं ग. चला रे चला. काम लय बाकी येत. मी जाऊ का? टायगर आहे पण इथं. तुम्ही धिंगाणा घालचाल धरल ती तुम्हाला. चला चला रे. चला चला चला. आपल्याला अजून चिक्कू पिकायला घालायचे. घ्या डबा. कोण घेणार आहे? मगाचा रिंकून नेलेला. आता समर्थ आणि जानूपैकी हा डब्बा घ्यायचा. यातले थोडे चिक्कू घे समर्थ तू. दीदी डबा घेते. ते कोण खाणार आहे टोमॅटो? हा धर खा. कोण खाणार आहे? हा कढीपत्ता. पनीरची भाजी खाणार आहे तू? हा तू खाणार आहे. पप्पाची परी कोण आहे? पप्पाची परी कोण आहे? कसं बघते की पप्पाची परी कोण आहे? पप्पाची परी टोमॅटो. टोमॅटो. पप्पाची परी कोण आहे? सांग गे. तू आहे? पप्पाचं गाढव कोण आहे? दादा आहे ना. झाडाला लागल. झाडाला लागल. झाडाला लागल. ती झाडाला लागायची भीती वाटायली त्याला. चला रानामधून चिक्कू घेऊन आले आणि पिकायला घातले. आणि आता मग बनवायचे पनीर. तर रात्रीच मी घरी पनीर बनवून ठेवलं होतं घरच्या दुधाचं. तर तीच पोरांसाठी आता भाजी बनवते. नाश्ता तर सगळ्यांचा झालेला आहे सकाळी सकाळी. तर आता जेवणासाठी पनीरची भाजी, भात, चपाती, भाकरी असं. आणि पाठीमाग सम्राट खेळतोय बघा तुम्ही. तिकडं ककडे आहे सगळं भाजीपाला ठेवलंय ना त्या ठिकाणी. इतकं धिंगाणा करतात ना. मला कुठलं काम सुधरत नाही. जोपर्यंत ते घरामध्ये येत नाही तोपर्यंत माझं कुठल्या कामाला मन लागत नाही. कारण की ते इतकं धिंगाणा घालतात. खेळतात, उड्या मारतात, पळापळी चालू असतं पाण्यात. पण बाहेर टायगर आहे. समर्थ सम्राटची टायगरला ओळख आहे.
पण जानू आणि रिंकूची ओळख नाही आणि ते इतकं नाचतात की लगी तो टायगर अंगावरच जातो. त्यामुळे त्यांना आतमध्ये घेऊन आल्यानंतरच माझं पूर्ण लक्ष कामावरती लागतं आणि मस्त अशी भरपूर मी पनीरची भाजी बनवणार आहे, कारण की पोरं दिवसभर जेवतात. झाडाखाली जेवायला त्यांना खूप आवडतं. थोडी थोडी भूक त्यांची, सारखं त्यांचं खाणं थोडं थोडं चालूच असतं. तर मी भरपूर असे टोमॅटो घेतलेले आहेत, भरपूर कांदा घेतलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, त्यामुळे जानू आणि रिंकू माझ्याकडे आलेले आहेत. तर आम्ही दोघं, समर्थ सम्राट, अननंदबाई आणि रिंकू जानू असे आम्ही टोटल आता घरामध्ये 7 माणसं. तर 7 माणसांसाठी मस्त अशी कढई भरून मला भाजी बनवायची आहे. त्यासाठी ग्रेव्हीला तर मसाला भरपूर आपणाला वापरायचा आहे, त्यामुळे भरपूर कांदे चिरून घ्यायचे आणि छान असे भाजून मी नेहमी बनवते त्याच पद्धतीनं तुम्हाला मी दाखवणार आहे. एकदम साधी सिंपल घरगुती पद्धतीनं. आणि क्रीम ही मी काय वापरते क्रीमसाठी तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर इतक्या पोरांना गावाकडे करमते ना, काय सांगू तुम्हाला. दिवसभर झाडामध्ये खेळतात, चिखल पाणी, घर बनवतात, झोका बांधतात, भरपूर चिखलाची खेळणी बनवतात आणि जेवण तर टोटल त्यांचं एकतर बाहेर ओट्यावरती किंवा डायरेक्ट झाडाखाली ताट घेऊन जातो आम्ही. सगळेजण ताट वाढून घ्यायचं आणि तिकडं जाऊन मस्त असं झाडाखाली जेवण करायचं. तर पनीरची भाजी आज मस्त पोरांसाठी छान बनवणार आहे. कांदा टोमॅटो घेतलेत मी मोठे 3, लसूण आणि कढीपत्ता. आणि ही आहे मी घरी बनवलेलं, रात्री मी घरी बनवलं होतं पनीर. हे बघा. कांदा, तुला पनीरची भाजी शिकायची आहे ना, ग्रेव्ही अशी बनवायची. बघायचं टोमॅटो, हे सगळं छान भाजून घ्यायचं तेल न टाकता आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळं पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान ते भाजून घ्यायचं आहे. मी भाजी बनवत होते आणि दोघीची लुडबुड चालू होती. आणि जानूला पनीरची भाजी मी कशी बनवते आणि तिला शिकायचं पण होतं, त्यामुळं म्हटलं पलीकडल्या साईडला तू किचन वाट्यावर बसून बघू शकते. आणि रिंकू पण, दीदीला शिकवतीस तर मला पण बघायचं आहे. आणि या ठिकाणी कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे, कारण मी पनीरची भाजी तुपात बनवत आहे. तर थोडंसंच तूप टाकलेलं आहे, जास्त तेलकट नाही करत, कारण पोरं दिवसभर गार आणि आंबट खातात, त्यामुळं परत सर्दी खोकला, त्यासाठी थोडंसं तूप टाकलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी, तर माझ्या प्रत्येक फोडणीमध्ये मला जिरे मोहरी टाकायला आवडतं. तूप गरम झाल्यानंतर जिरे मोहरी जी माझ्या प्रत्येक भाजीत असते, मग ते पनीर असो किंवा वांग बटाटा काय पण असो, मला जिरे मोहरीशिवाय भाजी फोडणीच आवडत नाही. तर तुपात थोडंसं तळायला वेळ लागतं. त्यानंतर आपली बनवून घेतलेली भरपूर अशी ग्रेव्ही. तुला भाजी शिकायचं झालं इकडं आणखी जिरे मोहरी तळली ना, इकडे ग्रेव्ही टाकायची. असं तूप टाकल्यामुळे थोडंसं असं फेस येतं, तेलाला फेस येत नसतो. ए रिंकू, समर्थला काय झालं बघ, त्याचं घर तुटलं, रडला नाही. त्याला मम्मीनं बोलवले सांग. सम्राट एकदा तोंडाला लावायचं. आता यातलं पूर्ण तूप का ग्रेव्ही तळून बाहेर निघत, ती ग्रेव्ही तळायची तुपामध्ये. ग्रेव्ही छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले सगळे ॲड करायचे. मसाल्यामध्ये घेतलेला आहे काळं तिखट, लाल तिखट, हळद, मीठ, कसुरी मेथी, हिंग आणि थोडासा गरम मसाला.
तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पातळ आवडत असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी किंवा दूध वापरू शकता. या ठिकाणी मी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे ग्रेव्ही थोडीशी पातळ करण्यासाठी, कारण पोरांना भातावर खाता येते म्हणून. आणि जास्त तर पनीरची भाजी दिवसभर ते आणि भातासोबतच खाल्लेली आहे. घरी बनवलेलं पनीर जे मी रात्री बनवून ठेवलं होतं, तर ते पनीर मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. मी तळून घेतलेलं नाही, डायरेक्ट जसं बनवून ठेवलेलं होतं त्याचे छोटे छोटे क्यूब कट केले आणि ते ग्रेव्हीमध्ये सोडून घेतलेले आहेत. तर छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे पनीर टाकल्यानंतर. आणि मी इथं क्रीम म्हणून दुधावरली साय मस्त असे फेटून घेते पूर्ण एकजीव करून, आणि तेच क्रीम म्हणून वापरते. मी बाहेरली क्रीम कधीच वापरत नाही. तर मस्त अशी आपली साय क्रीम म्हणून टाकायची आणि त्यानंतर थोडंसं शिजवलं की मस्त असं आपल्या फोडणीला तेल. इथं भात आणि पनीरची भाजी मस्त चालले. कशी झाली रिंकू? आवडली? जानू तुला आवडली पनीरची भाजी? तर त्याला दादासोबत खायचं आहे. आवडीचा खोबरी आंबा पाडतायत समर्थ आणि जानू. मोठा काढा. जानू निघते का येऊ मी? निघतो ना? हा तो मोठा आंबा. वड वड. हे बघा